गोव्यातल्या या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर आणखी विश्लेषण जाणून घेऊया। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सर आपल्या बरोबर आहेत। सर, गोव्यामध्ये या ज्या काही घडामोडी गेल्या काही क्षणांमध्ये घडलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यतः सरकार स्थापनेचा दावा आणि मनोहर पर्रीकर यांचा संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा, आपल्या या सगळ्या घडामोडींवरचं विश्लेषण आणि पुढचा संरक्षण मंत्री देशाचे कोण होतील याबद्दल मुख्यतः उत्सुकता लागली आहे। गोव्याचे निकाल लागल्यानंतर त्या तिकडे त्रिशंकू अशी अवस्था निर्माण झालेली होती आणि गोव्याला आतापर्यंत राजकीय अस्थिरतेचा एक खूप मोठा इतिहास आहे। संपूर्ण देशामध्ये केंद्रापासून पंचायतीपर्यंत सर्वत्र स्थिर सरकारच्या दृष्टिकोनातून लोकांनी मतदान केलं असताना गोव्यामध्ये मात्र असा काहीसा विचित्र वाटणारा निकाल लागला। गोव्याला एका अत्यंत भक्कम अशा नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुरवणं शक्यच नव्हतं, कारण त्यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे नितीन गडकरींना याकरता दिल्लीहून पुन्हा गोव्याला पाचारण करण्याशिवाय भारतीय जनता पक्षाकडे दुसरा पर्याय नव्हता। त्यांचं येणं हेच भारतीय जनता पक्षासाठी एक तारणहार होतं। पण या सगळ्या नाट्याचे खरे सूत्रधार, हिरो, स्क्रिप्ट रायटर कोण असतील तर ते म्हणजे नितीन गडकरी। नितीन गडकरींनी अवघ्या 12-15 तासामध्ये इथे येऊन संपूर्ण खेळ फिरवला आणि सुदीन ढवळीकर असतील आणि इतर अपक्षी असतील यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये जर सर्वात कोणाचा मोठा वाटा असेल तर तो नितीन गडकरींचा आहे। गोव्याला असणारी जी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत त्याकरता लागणारा केंद्राचा जो पाठिंबा आहे त्याकरता लागणारं स्थिर सरकार आहे, ही गोव्याच्या जनतेची मागणी आहे। हे पटवण्यामध्ये ते या सुदीन ढवळीकरांच्या महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाला यशस्वी झाले आणि त्याच्यामुळे गोव्याची वाटचाल आता अस्थिरतेकडून स्थिरतेकडे होणार आहे। आता दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलेला आहे तो या देशाचे रक्षा मंत्री कोण होईल। मला असं वाटतं उद्या किंवा परवा मनोहर पर्रीकर त्यांच्या रक्षा मंत्री पदाचा राजीनामा देतील आणि त्यानंतर कॅबिनेट रिशफल होईल। त्या रिशफल मध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडतील। काही मंत्र्यांना डच्चू मिळेल असा माझा अंदाज आहे। तर काही नवे चेहरे येतील। सुभाष भामरे महाराष्ट्रातले एक अतिशय परिचित नाव, ते सध्या रक्षा राज्यमंत्री आहेत। त्यांना कुठेतरी कॅबिनेटमध्ये एलिव्हेशन मिळण्याची शक्यता आहे आणि भामरे जर रक्षा मंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही। सध्या त्यांचंच नाव अधिक चर्चेत आहे असं मला नक्की वाटतं, परंतु या सगळ्याचा फैसला परवा होईल। आता मात्र एक चांगली गोष्ट ती म्हणजे महाराष्ट्र शेजारच्या राज्यामध्ये आता राजकीय अस्थिरतेकडून स्थिरतेकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे। मनोहर पर्रीकरांना त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या साठी झी 24 तास तर्फे माझ्या शुभेच्छा। अगदी सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आणि एक आठवण करून द्यावीशी वाटते। आपण जेव्हा नितीन गडकरी यांची मुलाखत घेतलेली होती निवडणुकांपूर्वी त्यावेळी त्यांनी शक्यता वर्तवलेली होती की पर्रीकर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे, गोव्यामध्ये परत येण्याची शक्यता आहे। त्यांची ही शक्यता खरोखरच ठरलेली आहे। आपल्या कार्यक्रमामधून त्यांनी शक्यता वर्तवली होती, ह्याची एक आठवण करून द्यावीशी वाटते। पण मुख्य प्रश्न एक आणखी असा विचार असा वाटतो की जर आधीपासूनच भाजपनं पर्रीकरांना प्रोजेक्ट केलं असतं तर नक्कीच भाजपच्या सीट्स वाढल्या असत्या। अनुपमा, तुझं म्हणणं अगदी खरं आहे। गडकरींची नेमणूक प्रभारी म्हणून निवडणुकीची झाली ती सुद्धा खूप उशिरा झाली। तोपर्यंत खेळ हातात केलेला होता। आम आदमी पक्षाने किनारपट्टीच्या भागामध्ये मिळवलेलं वर्चस्व, शिवसेनेची वाढलेली डोकेदुखी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलेलं बंड, हे सगळं मुळावर येत होतं। अर्थात त्यांना मतं या निवडणुकीत मिळाली नाहीत, परंतु त्यामुळे डोकेदुखी आणि कार्यकर्त्यांच्या मधली हतोत्साहिता मात्र वाढत गेली। या सगळ्याचा परिणाम म्हणून 2 ते 3 जागा कमी होण्यात झाला। जर गडकरींना आधीच या ठिकाणी पाठवलं असतं आणि मनोहर पर्रीकर यांचं नाव पहिल्यापासूनच जर पॉसिबल सीएम कॅन्डिडेट म्हणून प्रोजेक्ट केलं असतं तर मला असं वाटतं क्लीन मेजॉरिटी नक्की भारतीय जनता पक्षाला मिळाली असती, परंतु तो एक धोरणात्मक चुकीचा भाग होता असं मला वाटतं। ती चूक गडकरींसारख्या कुशल नेतृत्वानं मात्र आज भरून काढली आणि एक प्रकारे गोव्याला जीवदान दिलं गडकरींनी असं म्हणायला हरकत नाही। अगदी सर, धन्यवाद आपण केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्या बरोबर होते आणि गोव्यामधल्या या सगळ्या ज्या घडामोडी क्षणोक्षणाला बदलतं पत्र घेऊन हे सगळे गोव्याचे नवनिर्वाचित आमदार आत्ताच भेटलेले आहेत। त्यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि आत्ताच काही वेळापूर्वी नितीन गडकरी यांनी सांगितलेलं आहे की मनोहर पर्रीकर जे सध्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील, संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे